म्हणजे तिचं वय अगदी लहान असेल तर आईशी, नवऱ्याशी, कोणाशी तरी मन मोकळं मन करायला मोकळं हवं. करायला आणि ती मन मोकळं करण्याची सिच्युएशन घरातल्या मोठ्या लोकांनी आणली पाहिजे. ती मन मोकळं ती सिच्युएशन तुम्ही आणली पाहिजे. म्हणजे विचारलं पाहिजे, तुला काय अडचण नाही ना बेटा, काही प्रॉब्लेम नाही ना, सांग, तू काय अडचण असेल तरी सांग, आय एम रेडी टू एक्सेप्ट. पण मला एक सांगा की पाळी जेव्हा सुरू होण्यापूर्वी म्हणजे प्युबर्टीच्या आधी सुद्धा असे काही दिसतात का लक्षणं की की म्हणजे एक अनुवंशिकतेमुळे आपण म्हणू शकतो की हिला होऊ शकतं, पण अशी काही लक्षणं दिसतात का? ह्याच्यात ना मी थोडं एन्व्हायरमेंटल ह्याच्याकडे जातो. मी 2 प्रकारचे पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या मुली बघतो. एक असते उंच आणि थिन, बारीक. त्याला टॉल लीन पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणतो मी. उंच, मुलगी बारीक उंच असते. मुलींमध्ये सुद्धा हो असतो. हो हो. हा जेनेटिक हिट असतो, हा हेरिडिटी आलेला असतो. त्यामुळे कसं असतं, हे जे फॅट आणि हॉर्मोनचं का रिलेशन आहे, आपण मुळाकडे जाऊया जरा. तर जे फिमेल हॉर्मोन्स आहेत ना, स्त्रियांचे हॉर्मोन्स, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन, हे स्टिरॉइड हॉर्मोन म्हणतो. हे स्टिरॉइड हॉर्मोन कोलेस्ट्रॉलपासून तयार होतात. म्हणजे ज्या ज्या मुलींना कोलेस्ट्रॉल कमी आहे आणि ज्यांना जास्त आहे, दोघांनी प्रॉब्लेम येणार आहेत. आणि त्याचं मूळ कोलेस्ट्रॉल आहे. ही जी बारीक मुलगी आहे ना, तिचं बेसिकली तिचं बॉडी फॅट पर्सेंटेज वाढलेलंच नाही आहे. त्यामुळे इस्ट्रोजनच आलं नाही. इस्ट्रोजन आल्यामुळे ते जॉईंट्स फ्यूजच झाले नाहीत, त्यामुळे तुझी उंची छान वाढली. पण ती जी जाडी मुलगी आहे ना, ती चाइल्डहूड ओबेसिटीची सफरर आहे. तर घरातलं पण सिच्युएशन त्याच्यामुळे असेल. चाइल्डहूड ओबेसिटी आल्यामुळे तिच्याकडे फॅट वाढलं, फॅट वाढल्यामुळे इस्ट्रोजन वाढलं, इस्ट्रोजन वाढलं, जॉईंट्स लगेच लॉकआउट झाले, त्यामुळे उंची कमी राहिली. त्यामुळे माझ्याकडे 2 फिजिकली वेगळ्या मुली येतात. एक उंच, बारीक आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी, आणि एक छोटी, थोडी कसं म्हणूया आपण, प्लम्प थोडी, आणि तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे. असे मग तुमचं जर मुलीचं वजन अनावश्यक वाढत असेल आणि तिला ॲक्नी वयाच्या 16व्या वर्षानंतर पण जात नसतील, यस, देन दिस कुड बी पॉलिसिस्टिक ओव्हरी. म्हणजे हे पाळी सुरू होण्याआधीच जी आपल्याला लक्षणं दिसायला लागली, ओबेसिटी, एस्पेशली ओबेसिटी. Obesity. उंची काय आपण करता येत नाही, ते चेंज होत राहते. पण ओबेसिटी, चाइल्डहूड ओबेसिटी हा एक फॅक्टर आहे, तो मूळ फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीची लक्षणं दिसण्याची शक्यता तुमची जास्त आहे. मग वजन कमी केलं अशा मुलींनी की ज्यांच्यामध्ये वजन अतोनात वाढलेलं आहे, तर त्यांची पॉलिसिस्टिक ओव्हरी बरी होईल का? ॲब्सोल्युटली, हे खरं आहे. पूर्वी आपण टेप रेकॉर्डर वापरायचो, हां, आणि तिथं पॉजचं बटन दाबलं तर जोपर्यंत तुम्ही पॉजचं बटन सोडत नाही ना, तोपर्यंत टेप बंद असायची, गाणं बंद असायचं. सेम आहे, तुम्ही वजन एक पर्टिक्युलर ठेवा, वाढू देऊ नका, आणि तुमचा पॉलिसिस्टिक ओव्हरी मॅनिफेस्ट होणारच नाही. मी उदाहरण देतो. माझ्या नात्यातलीच मुलगी आहे आणि शी इज अ विविड कथक डान्सर, आणि ती सतत प्रोग्राम करत असते, आणि कथक डान्सिंगचे प्रोग्राम करत असल्यामुळे तिला सातत्याने तिचं फिजिक खूप चांगलं, तिची पाळी 3-3 महिन्याने यायची. पण ती US गेली, तिथं पण भरपूर सायकलिंग करायची, भरपूर जिम करायची, पण तिला कथक डान्सचे परफॉर्मन्सेस थ्रूआउट द्यावे लागायचे. पाळी 3 महिन्याची प्रॉपरली महिन्याला आली आणि तिला नॅचरल प्रेग्नन्सी मिळाली. म्हणजे प्रत्येक लेडीला एक पर्टिक्युलर लाईफस्टाईल आणि वजन असतं की तुमचा हा पॉलिसिस्टिक ओव्हरी तिथे करेक्ट होतो. पण त्याचं माइंडफुलनेस ठेवून ते करणं फार गरजेचं असतं. जे अगदी बारीक असतात आणि तीव्र पॉलिसिस्टिक ओव्हरी असतात त्या थोड्या अवघड असतात, कारण त्याच्यात वजन कमी करायला काही वाव नसतो, हा जेनेटिक हिट असतो. पण मग त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स असतो, पण तो मॅनिफेस्ट होत नसतो जास्त. त्यांचं जर वजन 5 किलोने वाढलं ना, मग इन्सुलिन रेझिस्टन्स त्यांचा. पण मग त्यांना म्हणजे कमिंग बॅक की आपण ट्रीटमेंट नक्की कुठली द्यायची? तर तेच ट्रीटमेंटला आपण 2 गोष्टीवर असतात. तुम्हाला प्रेग्नन्सी होण्याकरता ट्रीटमेंट पाहिजे का फक्त सायकल रेग्युलर करण्याकरता पाहिजे? हां, आपण सायकल रेग्युलर करण्याकरता हा पहिल्या मुद्द्यावर येऊया. तुम्ही नुसतं जर एक्सरसाइज केला, वजनात काही फरक जरी नाही पडला, तरी तुमचे सायकल रेग्युलर होणार आहे, काहीच अडचण नाही. पण प्रेग्नन्सी करता करायचं असेल, तुम्ही ऑलरेडी बारीक आहात, तुमचा बॉडी मास इंडेक्स 20 आणि 21 आहे, जो स्टँडर्ड बॉडी मास इंडेक्स आहे, आणि तुम्हाला इरेग्युलर पाहिजे, पण तिथं मात्र तुम्हाला हॉर्मोनल ट्रीटमेंट घेऊन प्रॉपर एग तयार करून प्रेग्नन्सीकडे जाणं गरजेचं राहतं. पण मग अशा वेळेला जेव्हा जसं तुमच्याकडे एखादी मुलगी आली, आई तिची बरोबर आहे आणि पहिली आईला चिंता की ही प्रेग्नंट होणार की नाही, तर अशा वेळेला तुम्ही पहिले प्रेग्नन्सी होण्यासाठीची ट्रीटमेंट देता का? आणि मग त्यांना अजून एक असतं की ह्या ट्रीटमेंटनी माझं होणारं बाळ नॉर्मल होईल का? माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल का? तर ह्याची चिंता फार असते लोकांना. ॲक्च्युली होणारं बाळ नॉर्मल होणं किंवा ॲबनॉर्मल होणं ह्या पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पेशंटमध्ये 2 गोष्टींवर अवलंबून असतं. तुमचं वय काय
आणि तुमचं वजन आणि तुम्हाला डायबिटीस आहे का? तुमचं वजन खूपच जास्त आहे आणि तुमचं डायबिटीस आहे, तर नक्की होणाऱ्या बाळांना अडचणी असू शकतात. पण ते वजन आणि डायबिटीसमुळे, पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे नाही. किंवा तुमचं वय, मग तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे का नाही, तुमचं वय काय त्याच्यामुळे बाळाला प्रॉब्लेम येतात. मूळतः पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे म्हणून एगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊन बाळामध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीत. यांनी शास्त्राने अतिशय स्पष्टपणे हे क्लिअर केलेलं आहे. त्यांनी काय केलं, पॉलिसिस्टिक ओव्हरीचे ज्या विमेन ज्यांना टेस्ट ट्यूब बेबी करावं लागलं, त्यांचे जे गर्भ तयार झाले त्या गर्भांचे गुणसूत्रे तपास केले. तेव्हा त्यांना कळलं की पॉलिसिस्टिक ओव्हरी गुणसूत्र डिसाईड करत नाही. त्यामुळे बाळ तुम्हाला होणारं हेल्दीच असतं. आता तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये बाळ होण्याकरता काय करावं लागेल, ह्याचे 3 ट्रीटमेंटचे भाग येतात आणि त्याचा पहिला ट्रीटमेंट असतो वजन कमी करणे, लाईफस्टाईल. मग आता मी जसं म्हणालो, का जी थिन उंच पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, तिची तीव्रता आहे, तिला काय वजन कमी करणार? किंवा तिला हा पहिला ट्रीटमेंटचा भाग उपलब्धच नसतो. तिला कंपल्सरी एग प्रोडक्शनकडे जावं असं लागतं. किती प्रमाण आहे की ज्यांना नाही, भारतामध्ये आहे हो. आहे असं? ऑलमोस्ट सगळ्या PCO पैकी मी म्हणेन 30% तरी थिन लीन पॉलिसिस्टिक ओव्हरी आहेत आणि त्यांना थोडासा त्रास असतो. पण जे ओबीस पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, मला वाटतं त्यांनी जर नीट प्रयत्नपूर्वक वजन कमी आणलं तर त्यांना प्रेग्नन्सी राहणं खूप योग्य होतं. म्हणजे बेसिकली काय, पॉलिसिस्टिक ओव्हरी हा एक स्पेक्ट्रम आहे प्रॉब्लेमचा. तुम्ही योग्य पण असाल, चष्म्याचा नंबर 0.5 पण असेल आणि -5 पण असेल, तर तुम्ही -5 पासून कमी येऊ शकता का? मी तेच सांगतो की तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी तुम्ही कमी करू शकता का, तीव्रता. मग वजन कमी करून असेल, एक्सरसाइज करून असेल, तर तीव्रता कमी केली, अर्थात मग छोट्या ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी राहील. पण तीव्रता तुम्ही कमीच करू शकला नाही, तर मग कंपल्सरी थोडे हेवी ट्रीटमेंट्स लागू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, जरी हेवी ट्रीटमेंट्स लागल्या ना, तर ह्यांना प्रेग्नन्सी मात्र खूपच हमखास राहते. मला खूप वाईट वाटतं. मी एक उदाहरण देतो. ही कुटुंब माझ्याकडे आलं होतं आणि शी वॉज कन्सल्टिंग मी. अगदी लहानपणापासून ती माझ्याकडे यायची, ती मुलगी, इरेग्युलर पाळी म्हणून. आणि तिचं लग्न झालं. लग्नानंतर 1-2 वर्षांनी एकदम आली, कारण ती दुसऱ्या गावाला गेली आणि ती डायरेक्टली आली, डॉक्टर मी डायव्होर्स घेतला म्हणाले. शॉक, डायव्होर्स का घेतला म्हटलं. ते म्हणाले मला पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, पाळी 2-2, 3-3 महिन्याने यायची. ते सासरकडचे लोक म्हणाले तुला नाही प्रॉब्लेमच आहे, हा मला कळवला नव्हता तुम्ही आणि फसवणूक झाली आमची आणि आता प्रेग्नन्सी राहणं अवघड आहे. मी डोक्याला हात लावला. म्हटलं अरे तू तर सगळ्यात सोपी केस आहे, कारण तुझ्याकडे एग्जच भरपूर आहेत. म्हणजे लवकर प्रेग्नन्सी पाहिजे असेल तर IVF वगैरे करावं लागलं असतं. पण काही तुला प्रेग्नन्सी मिळणार ही अगदी काळ्या दगडावरची रेख. ज्यांचे एग्स कमी असतात त्यांनी डोक्याला हात लावला पाहिजे, पण तुम्हाला काहीच कारण, पण ती वेळ निघून गेली होती. त्यामुळे मला वाटतं की थोडं समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.